भूमी अभिलेख कार्यालयाकडून गेल्या 33 वर्षापासून एकत्रीकरण जमीन दुरुस्तीचा निर्णय होत नसल्याने संगमनेर तालुक्यातील साकूरजवळच्या बिरेवाडी येथील 5 शेतकऱ्यांनी शनिवार दिनांक 24 जानेवारी रोजी संगमनेर येथील भूमी अभिलेख कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. नवनाथ मोठ्याभाऊ ढेंबरे, पंढरीनाथ भाऊ ढेंबरे, योगेश सुभाष ढेंबरे, सुनील सीताराम ढेंबरे व संदीप भानुदास ढेंबरे यांनी 1993 साली एकत्रीकरणाच्या जमिनीच्या दुरुस्तीसाठी प्रकरण दाखल केले होते. मात्र सदर प्रकरण आज तागायत प्रलंबित असून या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. गेले 33 वर्षापासून आम्ही एकत्रीकरणाचा प्रश्न जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आणि संगमनेर उप अधीक्षक कार्यालय यांच्याकडे सतत पाठपुरावा करूनही आमच्या एकत्रीकरणाच्या प्रकरणाला कुठलाच प्रतिसाद भेटत नसल्याने आम्ही आज 24 जानेवारी 2026 रोजी उपोषणाला बसलेलो आहे. या प्रकरणाचा मार्ग लागल्याशिवाय आणि जिल्हा अधीक्षक आणि नाशिक आयुक्त आणि थोरात साहेब हे तिन्ही येऊन आम्हाला ठोस आश्वासन, ठोस लेखी कारवाई दिल्याशिवाय आम्ही उपोषण न सोडण्याचा निर्धार केलेला आहे. तुमचा नेमकी मुद्दा काय याच्यात? एकत्रीकरणाचा तुमचा मुद्दा आहे, याच्यातला काय विषय आहे तुमचा? एकत्रीकरणामध्ये आमची जमीन कमी झालेली आहे. 4.5 एकर जमीन कमी होऊन आमचं मूळचं वाटप एक बाजूला झालेले मूळचं आजोबाचं वाटप आणि एकत्रीकरणामध्ये गट दुसऱ्या बाजूला झालेले आहेत. आमचे घरे, विहिरी, डेव्हलप केलेल्या जमिनी, कोट्यवधी रुपयाचा खर्च केलेला हा गटामध्ये आमचा दुसऱ्यांकडे जात आहे. मग या संदर्भात भूमी अभिलेखने तुम्हाला काय असे काही या अगोदर काही उत्तर दिले की किंवा लेखी वगैरे काही याच्यात काही असं करू वगैरे? आम्ही गेली जवळजवळ 33 वर्षापासून यांचे उंबरठे झिजून आम्ही प्रत्येक वेळेस सांगताय होतंय तुमचं प्रकरण, मार्गी लावतोय आम्ही, पण कुठल्याही पद्धतीने आम्हाला असा ठोस निर्णय दिलेला नाही त्यांनी. तुमचं आता 26 जानेवारी आहे, परवा दिवशी. आता तुम्ही उपोषणाला बसले आहेत, तुम्हाला आज या संदर्भात नोटीस पण दिलेलं आहे. या संदर्भात काय सांगाल? आम्हाला 26 जानेवारी जरी असेल पण आम्हाला ज्यावेळेस समजा अधिकाऱ्यांचा ठोस लेखी आम्हाला लेखी स्वरूपाचं आश्वासन भेटेल त्याच वेळेस आम्ही उपोषण मागे येणार आहे. तोपर्यंत आम्ही पार जीव गेला तरी उपोषण मागे घेऊ शकत नाही. या जमिनीवरील शेती, घरे व बंगले उभे असून चुकीच्या नोंदींमुळे 4 एकर जमीन गायब झाल्याचा गंभीर आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांची शासन स्तरावर सखोल चौकशी करून तात्काळ निर्णय घेण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. वृत्तसंकलन गाव पुढारी न्यूज संगमनेर.